तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। येत्या अर्थसंकल्पात आयकराची मर्यादा 2.5 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे। या निर्णयामुळे सर्वसामान्य नोकरदारांसह छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। सध्या 2.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे, त्यानंतरच्या उत्पन्नाला 5% कर द्यावा लागतो। 5 लाखांवर उत्पन्न असल्यास 10%, तर 10 लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास 20% कर द्यावा लागतो। मात्र मोदी सरकारच्या कर सवलतीनंतर या टॅक्स स्लॅबमध्येही बदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। येत्या अर्थसंकल्पात आयकराची मर्यादा 2.5 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे। या निर्णयामुळे सर्वसामान्य नोकरदारांसह छोट्या व्यापाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे। सध्या 2.5 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त आहे, त्यानंतरच्या उत्पन्नाला 5% कर द्यावा लागतो। 5 लाखांवर उत्पन्न असल्यास 10%, तर 10 लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास 20% कर द्यावा लागतो। मात्र मोदी सरकारच्या या कर सवलतीनंतर या टॅक्स स्लॅबमध्येही बदल होण्याची शक्यता आहे। 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झालं तर काय लाभ मिळू शकतो, आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। तुमच्या खिशात अतिरिक्त 25,000 रुपये पडणार आहेत। 40,000 जर तुमचं मासिक वेतन असेल, मंथली सॅलरी असेल, तर ते आयकर मुक्त होणार आहे। 54,000पर्यंतचं वेतन असेल तर देखील तुम्हाला लाभ मिळू शकतो। त्यासाठी काही अटी आहेत, त्यासाठी PF असेल, गृहकर्ज असेल आणि आरोग्य विमा असेल, या सगळ्यामुळे तुम्हाला आयकरामध्ये सूट मिळू शकते आणि तुम्ही 54,000पर्यंतचा जो तुमचा सॅलरी आहे, जे तुमचं मासिक वेतन आहे, ते तुमचं टॅक्स फ्री असणार आहे, करमुक्त असणार आहे। केवळ आठवडाभराच्या कालावधीत मोदी सरकारनं 2 मास्टर स्ट्रोक मारले। सुवर्णामधील आर्थिकदृष्ट्या मागासांना 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय, तर आता आयकरातील सुटीची मर्यादा 5 लाखांपर्यंत नेण्याचा निर्णय मोदी सरकार घेण्याची शक्यता आहे। 2 षटकार मोदी सरकारने मारलेले आहेत। पहिला जो षटकार होता, पहिला जो महत्त्वपूर्ण निर्णय होता, तो म्हणजे सवर्ण आरक्षणाचा, आणि दुसरा जो सर्वसामान्यांशी थेट निगडीत आहे, प्रत्येक जातीशी, प्रत्येक धर्माशी निगडीत आहे, तो म्हणजे 54,000पर्यंतचं वेतन, मासिक वेतन हे करमुक्त होऊ शकतं। 5 लाखांपर्यंतची टॅक्स स्लॅब वाढवण्यात आली आहे।